आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। महाराष्ट्राची लाल परी म्हणजेच महामंडळाची एसटी बस ही सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे। ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफलाईन म्हणून एसटीची ओळख आहे। राज्यातील गाव, वस्त्या, खेडे, तांड्यापर्यंत आज लाल परी पोहोचली आहे। मागील जवळपास 77 वर्षांपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस राज्यातील सर्व जनतेच्या सेवेत रुजू आहे। त्यातच राज्य सरकार एसटी महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 32 विविध सामाजिक घटकांना एसटी मधून प्रवास करण्यासाठी 33% पासून ते 100% पर्यंत तिकीट भाड्यात सवलत देते। राज्य शासनाच्या या विविध तिकीट सवलत योजनेमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। अशातच प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळावा यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे। याबाबतची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। या योजनेअंतर्गत प्रवाशांना आता 60 दिवसांचे तिकीट भाडे भरून 90 दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी व तसेच ई बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। ई बसेससाठी पास प्रणाली सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून अनेक दिवसांपासून होत होती। कामानिमित्त, नोकरी किंवा व्यवसायानिमित्त रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे। सध्या महामंडळाच्या ताफ्यात जवळपास 448 ई बस आणि 50 ई शिवाई बसेस कार्यरत आहे। पुढे चालून या बसेसची संख्या आणखी वाढवण्याचा महामंडळाचा मानस आहे। आता पाहू या पास योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत। 9 आणि 12 मीटर ई बस व तसेच ई शिवाई बसेस मध्ये हे पासेस उपलब्ध असतील। मासिक पास 30 दिवस, यामध्ये 20 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून 30 दिवसांसाठी पास दिला जाईल। त्रैमासिक पास म्हणजे 3 महिन्याचा पास, यामध्ये 60 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारून 90 दिवसाचा पास दिला जाईल व तसेच उच्च सेवा वर्गाचा ई बस पास वापरून प्रवासी निमआराम किंवा साध्या बस मधून देखील प्रवास करू शकतील। याशिवाय निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई बसने प्रवास करत असल्यास दोन्ही सेवेतील तिकीट भाड्याचा फरक 100% दराने भरावा लागेल। या निर्णयामुळे दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि आरामदायी प्रवासासाठी ई बसचा वापर वाढवण्यास मदत देखील होणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।